आणि नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता निर्माण झालेली असून एका तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। विशेष म्हणजे संबंधित क्लास चालकाचं नाव मात्र अद्यापही उघड करण्यात आलेलं नाहीये। 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी तक्रार दिली। तक्रारीनुसार लातूरमधील एका खासगी क्लासनं नीट परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट पेपर दिलेला होता। या पेपरमधील तब्बल 42 प्रश्न हे नीट 2026च्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जसेच्या तसे आल्याचा दावा करण्यात आलाय। तर या प्रकारामुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटी प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता ही तक्रारीमधून व्यक्त करण्यात आली आहे। तर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांना तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, खरं तर नाशिक, पुणे आणि त्यानंतर आता लातूरचं कनेक्शन हे देखील समोर येत आहे। काय नेमकी तक्रार दाखल करण्यात आलेली होती, काय अधिकची माहिती आहे? विषय असा आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून लातूरला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे 11वी-12वीच्या शिक्षणासाठी येत असतात आणि लातूर या ठिकाणी दरवर्षी किमान MBBS ला 1000पेक्षा अधिक विद्यार्थी हे MBBSच्या परीक्षेत पास होतात आणि डेंटल असेल, वेटरनरी असेल किंवा आयुर्वेदिक विषय असतील या भागाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण जर संख्या काढली डॉक्टर होणाऱ्या संख्येची 4 ते 4,500 होते आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा जर विषय होत असेल तर ते अधिक गांभीर्याने सांगण्याची बाब आहे। या एका पालकांनी अशी तक्रार केलेली आहे की जी इथले क्लासेस आहे, खाजगी क्लासेस, या ठिकाणी जे पेपर देण्यात आले होते, केस पेपर असतील किंवा मॉक पेपर या पद्धतीचे, तर त्याच्यामध्ये 45 जे प्रश्न होते तर त्याच्यापैकी 42 प्रश्न ही त्याच पेपरफुटीच्या प्रकरणात असावी अशा संदर्भाची त्यांची तक्रार होती आणि त्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेतलेली आहे आणि ती चौकशी सुरू केलेली आहे। अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्या कारणाने क्लास चालकाचं नाव मात्र समोर आलेलं नाहीये। ठीक आहे, त्यामुळे या सगळ्याच तपासामध्ये आता नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।